पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या शालेय वाहनांबाबतच्या विविध धोरणांच्या विरोधात अंबानगरी शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेनं सोमवारी आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। वाढतं इंधन दर, वाहनांची देखभाल, विमा, फिटनेस, विविध परवाने, कर आणि इतर प्रशासकीय खर्चामुळे शालेय वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या तोट्यात गेला असल्याचा दावा संघटनेनं केला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचं स्वागत असलं तरी त्यांची अंमलबजावणी करताना वाहनधारकांना आर्थिक सहाय्य किंवा सवलती देण्याची गरज असल्याचं संघटनेनं नमूद केलं। संघटनेचे अध्यक्ष रवींद्र गुल्हाने यांनी मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। यावेळी अनेक वाहन चालक व मालक उपस्थित होते। भाडेवाढीच्या मागणीमुळे पालक, शाळा प्रशासन आणि वाहतूक व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आलं असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आणि आम्ही जे गाड्या पासिंग करतो त्याची फी पहिले 600 रुपये पाठवत होती, आता भारत सरकारने त्याची फी 200 वाढवून 800 रुपये केली आहे। त्यामुळे आम्हाला भुर्दंड वाढला आहे। त्यामुळे आम्हाला आता मुलांच्या पैशाची फी वाढवणे अत्यावश्यक झालेलं आहे। जीपीएस आला आहे आम्हाला, आता आम्हाला VLD आला, स्पीड करून नवीन लावायला आम्हाला 10-15 रुपयाचे सगळं खर्च आम्हाला वाढलेला आहे। हा खर्च आम्ही खर्च लावणार नाही आहे। अमरावती शहरातील स्कूल बस दर वाढवण्याबाबत भरपूर अशा चर्चा सतत सुरू आहे। तरी भारत सरकारने प्रत्येक इंधनावर CNG असो, पेट्रोल असो, LPG असो, गॅस असो, प्रत्येकावर 10% पर्यंत दरवाढ झालेली आहे। त्या दरवाढीमुळं आमच्यावर तो इंधनाचा बोजा वाढलेला आहे। त्या इंधनाचा बोजा 10% ते जवळपास आहे। तसेही इन्शुरन्स, ऑटो टॅक्स प्रत्येक गोष्टीत वाढ झाली आहे।